सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। ज्ञानप्रबोध या ग्रंथाच्या मालिकेमध्ये आपण आज ज्ञानप्रबोध ओवी क्रमांक 479 पासून पुढील ओव्यांचा अध्ययन करणार आहोत। ज्या ओव्यांमध्ये भगवंताच्या भुयाचं वर्णन आहे, त्याचबरोबर भगवंताचे श्रीनेत्र, भगवंताचे गाल, भगवंताचे कान कसे आहेत, हे सर्व आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण पाहणार आहोत। पंडित विश्वनाथ बास बाळापूरकर या भगवंताच्या इंद्रियाचं वर्णन करताना कोणकोणत्या उपमा देतात हे पाहण्यासारखं आहे। नक्कीच तुम्हाला नेहमीच्याच प्रमाणे आजचा हे व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जरी यदा कदाचित पहिल्यांदा ऐकल्यानंतर तेवढंसं समजलं नसेल तुम्हाला, या ग्रंथातील ओव्या जी रचना आहे ओव्यांची ती फार एकदम उच्च दर्जाची आहे। एखाद्या वेळेस समजण्यासाठी आपल्याला थोडासा त्रास होईल, थोडे कष्ट घ्यावे लागतील, थोडा डोक्याला ताण द्यावा लागेल। मी वारंवार सांगत आहे तुम्हाला की असा महत्वपूर्ण ग्रंथ जर समजून घ्यायचा असेल तर कष्ट तर आपल्याला घ्यावे लागणार आहेत। म्हणून एकदा जर समजलं नाही ऐकल्यानंतर, एकदा व्हिडिओ पाहिला परंतु ओव्या व्यवस्थित समजल्या नाही, काही समजल्या नाही, तर व्हिडिओ पुनश्च एकदा पाहणे म्हणजे पुनरावृत्ती झाली की तुम्हाला आपोआप त्या ओव्या व्यवस्थित समजतील। तर जास्त उशीर न करता चला तर आजच्या या ज्ञान सत्राला आरंभ करूया। दंडवत हो। ज्ञानप्रबोध ओवी क्रमांक 479। जळत भूते दुःखानळी, देखोनी नेत्रयुगळी, झळंबवणी सख्या कर्णाजवळी, जैसे संवादो गेले। आपले जे दर्शक आहेत त्या दर्शकांमध्ये बरेच काही असे असतील ज्यांना तेवढंसं या मराठीच्या उजळणी बाबतीतही माहिती नसेल। जसं मी तुम्हाला सांगितलं की या आजच्या ज्ञान सत्रामध्ये मी ओवी क्रमांक 479 पासून चालू करणार आहे। आता आपण म्हणतो 79 म्हणजे किती झालं? 7 वर 9, त्याला 79 म्हणायचं, बरोबर की नाही? पण 7 वर 9 आहे त्याला 79 का म्हणायचं? त्यामागचं काय कारण? यावर कधी विचार केलाय का तुम्ही? तर त्यामागचं कारण असं आहे, ज्यावेळेस आपण हा शब्द उच्चारतो, हा जर हळूवार उच्चारला तर लगेच तुमच्या लक्षात येईल की याला 79 का म्हणायचं। आपण ज्यावेळेस गडबडीत म्हणतो त्यावेळेस या शब्दाचा अर्थबोध होत नाही आपल्याला, पण हळूवार ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस या शब्दाचा नक्की अर्थबोध होतो। 1-80 हळूवार जर बोललं 3 शब्द तयार होतात। जर आपण त्याचा संधी विग्रह केला, 3 शब्द 1, उणे आणि 80, म्हणजे 80 ला एक संख्या उणी आहे म्हणजे कमी आहे, त्याला म्हणतात 79। 19, 29, 39, 49, 59, 69, 79, 89 आणि 99। 99 हे 9 वर 9 म्हणून 99 म्हणतात, परंतु या अगोदर जेवढे आहेत 19, 29, 39, 49, 59, 69, 79, 89 या सर्वांमध्ये मी जो अर्थ सांगितला तोच आहे। 1-20, 20 ला एक संख्या उणी आहे म्हणजे कमी आहे म्हणून 19। 29 म्हणजे 30 ला एक संख्या उणी आहे म्हणजे कमी आहे म्हणून 29।
त्याचप्रमाणे पुढील पण संख्या अशाच आहेत. तर लक्षात असू द्या. माहिती आवडली असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. पुढे तर अजून मी माहिती सांगणारच आहे. आपल्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडणार आहे. परंतु ते 79वी ओवी आज आपण चालू केली, 479 पासून ज्ञानसत्र चालू केलं म्हणून सांगावं असं वाटलं आणि म्हणून ते सांगितलं. आता काही जण बरेच असे म्हणू शकतात की तुम्ही विषयांतर केलं. विषयांतर नाही, कधीतरी ह्या पण माहिती आपल्याला असल्या पाहिजे. नाहीतर शाळेमध्ये आपल्याला असाच रट्टा लावायला लावला आणि तसाच रट्टा लावला आपण आणि आता तसंच बोलतो, त्यामागचा अर्थ समजत नाही. असेही बरेच काही असू शकतात आपले दर्शक. तर त्या दर्शकांसाठी ही माहिती दिली. ज्यांना ही माहिती आवडली त्यांनी कमेंट बॉक्समध्ये तसं कमेंट करा की खरंच आम्हाला ही माहिती आवडली आणि ही आम्ही माहिती पहिल्यांदा ऐकली. तर असो, आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊया. जळत भूते दुःखानळी, हे जे काही संसारामध्ये जीव आहेत, भूत म्हणजे भूत, झाडावर राहणारे, माणसाला त्रास देणारे ते भूत नाही बरं का. भूत म्हणजे तुम्ही आम्ही सर्व चालू त्याच्यामध्ये. तर असे हे संसारामध्ये जे जीव आहेत ते जीव दुःखाच्या अनळी, दुःखानळी म्हणजे काय, दुःखाच्या अग्नीमध्ये जळत आहेत. जळत भूते दुःखानळी, दुःखरूपी अग्नीमध्ये हे भूत जळत आहेत. देखोनी नेत्र युगळी, हे कुणी पाहिलं, भगवंताच्या नेत्र युगलांनी पाहिलेलं आहे. नेत्र म्हणजे डोळे, युगल म्हणजे दोन. तर दोन्ही नेत्रांनी या जीवांना पाहिलं. तळमळीत हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. ज्याप्रमाणे संत म्हणतात तसंच भगवंताच्या ठिकाणी पण कळवळा आलेली आहे जीवाची. हे जे जीव दुःखामध्ये आहेत, दुःखाग्नीमध्ये जळत आहेत, हे देवाला पाहवलं नाही. झळंबोणी सख्या कर्णा जवळी, जैसे संवादू गेले. मग ते जे श्रीनेत्र आहेत, देवाचे जे डोळे आहेत, ते डोळे जणू काही कानाला सांगण्यासाठी गेले की बघा दुःखात आहेत हे जीव आपले. ज्या जीवांना ईश्वराचा परमोच्च आनंद देण्यासाठी अवतार कार्य चालू केलं, ते जीव इतक्या दुःखाच्या अग्नीत जळत आहेत. हे जणू काही डोळे श्रीनेत्र जे आहेत म्हणजे डोळे, हे कानाला सांगण्यासाठी जणू काही गेलेले आहेत. सख्या कर्णाजवळी म्हणजे जे मित्र कान आहेत, डोळ्यांचे मित्र हे कान. सखया म्हणजे काय, सखा मित्र. तर त्यांना सांगण्यासाठी गेले. जैसे संवादो गेले, सांगण्यासाठी जणू काही गेले, संवाद करण्यासाठी गेले. अर्थ तर समजला ओवीचा, पण नेमकं कवींना म्हणायचं काय आहे यामध्ये हे तर माहिती पाहिजे आपल्याला. तर काय म्हणायचं आहे नेमकं कवींना? कवींना हे सांगायचं आहे की देवाचे नेत्र हे विशाल आहेत. डोळे कानापर्यंत गेलेत सांगण्यासाठी, म्हणजे डोळे असे छान मोठे पण आहेत आणि लांबीला पण छान दिसतात, आकर्षित करणारे डोळे आहेत. जसं आपण बघतो चित्रपटांमध्ये की पूर्वीच्या काळामध्ये ज्या नटी असायच्या, त्या नटी डोळ्यामध्ये काजळ ज्यावेळेस घालायच्या तर ते काजळ असं पूर्ण लांब असं बाहेर काढलेलं असायचं. डोळा असा लांबट दिसला पाहिजे, सुंदर दिसला पाहिजे म्हणून ते काजळही असं लांबट घालायचे. डोळ्याच्या बाहेर पण अशी धार यायची की नाही, चांगलं दिसायचं म्हणूनच करायचे ना ते. तर ते कृत्रिम करणं झालं त्यांचं, चांगलं दिसावं म्हणून. परंतु भगवंताचे डोळेच तसे होते, आकर्षक एकदम. काही काजळ वगैरे लावण्याची, असं लांब दाखवण्याची गरज नव्हती. तर कवींना हे सांगायचं आहे या ओवीच्या माध्यमातून. हे जे अर्थ आहेत ते अर्थ तेव्हाच समजतात आपल्याला ज्यावेळेस आपण त्या ओवीचा एकंदरीत भावार्थ जाणू शकतो. श्रीमूर्तीचं सौंदर्य आपल्या जर लक्षात असेल तरच हे अर्थ आपल्याला करता येतात. नाहीतर सरळ माणूस ओवीचा म्हणजे शब्दाचा अर्थ करतो आणि पुढे निघून जातो, हा भावार्थ काय करू शकत नाही. त्यासाठी या चॅनलवर तुम्हाला सविस्तर ओव्यांचा अर्थ, त्याचा भावार्थ, कवींच्या मनातील काय कल्पना आहे नेमकी, सर्व सविस्तर समजणार आहे. म्हणून प्रत्येक व्हिडिओ ध्यान देऊन, नाहीतर लागलो आम्ही कामाला आणि चालू आहे पोथी, तशी पोथी ही लक्षात राहणार नाही. मला बऱ्याच आपल्या वासनिकांचा फोन येतो की आम्ही स्वयंपाक करत असतो, स्वयंपाकघरामध्ये तर ते पोथी ऐकली ते चालेल का? जसं मी यापूर्वी लीळाचरित्र ग्रंथ लावलेला होता,
म्हणजे 5 अवताराची पूर्ण लीळा मी सांगितलेल्या आहेत. एकही अवताराची एकही लीळा कोणती राहिलेली नाही. आपल्या चॅनलवर जवळजवळ 1200च्या वर व्हिडिओ आहेत. तर मला ज्यावेळेस फोन यायचे की आम्ही अशी देवाची लीळा ऐकू शकतो का, तर त्यावेळेस मी हो म्हटलेलं पण आहे. पण लीळा चरित्र जसं सोपं आहे ऐकण्यासाठी, मी सांगितलं आणि लगेच तुमच्या लक्षात आलं, तसं हा ग्रंथ नाही. हा ग्रंथ तसा बिलकुल नाही की तुम्ही इकडे काम करणार आणि त्या ओव्यांचा अर्थ तुम्हाला कानावर पडणार आणि तुमच्या लगेच तो लक्षात येणार, व्यवस्थित समजणार, असं होणं क्वचितच आहे. एखादा व्यक्ती फारच विद्वान पंडित आहे तर त्याला शब्द सांगितले त्याच्या लक्षात येतील, मी अर्थ केला आणि त्यांच्या लक्षात बसेलही. पण जे काही सामान्य जनमानस आहे, हे क्लिष्ट अशी मराठी ज्यांना समजू शकत नाही, त्यांनी काम करत करत हा ग्रंथ ऐकू नये. या ग्रंथाचा तुम्हाला पूर्ण लाभ पाहिजे असेल तर साष्टांग देवापुढे 2 दंडवत घाला. हा ग्रंथ आम्हाला समजू द्या अशी देवाला विनंती करा आणि नंतर पोथी लावून शांत चित्ताने, डोळे लावून शांततेने बसा. ध्यान देऊन तल्लीन होऊन जर तुम्ही हा ग्रंथ ऐकला तरच या ग्रंथाचा लाभ तुम्हाला होईल, प्रत्येक ओवीचा अर्थ तुम्हाला समजेल, नाही तर तुम्हाला या ग्रंथाचा लाभ होणार नाही. म्हणून यापूर्वी मी सांगितलं की काम तुम्ही करत आहात, स्वयंपाक करत आहात तर ऐका, तर ते लीळा होती. लीळा चरित्रातील लीळा होत्या, समजण्यासाठी सोप्या होत्या, परंतु हा ग्रंथ तसा नाही. क्लिष्ट ग्रंथ आहे, परंतु अति महत्वाचा ग्रंथ आहे. महानुभाव पंथामध्ये सप्तकाव्य प्रमाणभूत मानले जातात, ज्याला सप्तग्रंथही असं बोलतात. तर त्या सप्तग्रंथापैकी हा एक अत्यंत महत्वपूर्ण असा ग्रंथ आहे. सप्तग्रंथ पूर्णच महत्वपूर्ण आहेतच, त्याविषयी काही वाद नाही. तर ज्ञानप्रबोध जो ग्रंथ आहे हाही महत्वपूर्ण आहे, त्यामुळे तो ग्रंथ तुम्हाला समजला पाहिजे, एवढीच माझी कळकळ आहे, बाकी काही नाही. तर 479वी ओवी तुम्हाला समजलीच असेल. पुढच्या ओवीकडे वळूया. वरी भ्रूभंगे धनुखाकारे, विंधोणी कटाक्ष सरे, संसाराची रोरव सिरे, छेदिती जे. वरी भ्रूभंगे धनुकाकारे, मागच्या ओवीमध्ये डोळ्याचं वर्णन केलेलं आहे. तर त्याच डोळ्यांच्या वर, वरी म्हणजे काय, मागच्या ओवीमध्ये वर्णन कोणा अवयवाचं झालं, डोळ्यांचं. तर त्या डोळ्यांच्या वरी म्हणजे वरच्या भागाला जसे भुवया असतात त्याप्रमाणे वरी भ्रूभंगे धनुखाकारे. भ्रूभंग कसे आहेत, धनुष्याच्या आकाराचे आहेत. आता हे सौंदर्य कसं समजायचं भुवयांचं, तुम्ही जर धनुष्याचं चित्र पाहिलं असेल, मध्ये एक अशी काडी असते लाकूड आणि त्याच्या वरच्या बाजूला असे निमुळत्या आकाराचे बरोबर ते आकार असतात धनुष्याचे. एक काडी अशी आहे आणि हा आकार असा आहे निमुळता व्यवस्थित, आणि इकडचा पण असा निमुळता आहे, एकदम सुंदर असा आकार दिसतो. तर त्या आकाराच्या भुवया स्वामींच्या आहेत. विंधोनी कटाक्ष सरे. आता हे जे वर्ण लक्षात असू द्या बरं का, काय सांगतात कवी. डोळ्यांच्या वर काय आहेत, धनुकाकार भुवया आहेत, म्हणजे धनुष्य समजून घ्या तुम्ही. कवींची जी कल्पना आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे मी. ह्या भुवया, त्याच्या खाली जे डोळे आहेत, हे डोळे म्हणजे जणू काही सर आहे, म्हणजे बाण आहे. हे डोळ्यांचे जे कटाक्ष आहे, जी नजर आहे, हे नजर जणू काही या भ्रूभंग जे आहेत, जे धनुकाकार भ्रूभंग आहेत, याच्यावर जणू काही भगवंताची जी कटाक्ष दृष्टीचा तीर लावलेला आहे, जणू काही बाण लावलेला आहे. तर तो बाण काय करत आहे, भगवंताच्या नजरेचा जो कटाक्ष रूपी बाण आहे, या भ्रूभंग रूपी धनुष्यावर जो लावलेला आहे, तो बाण काय करत आहे, संसाराची रोरव सिरे छेदिती जय. संसाराची जे शिर आहेत ते शिर छेदत आहेत. शिर छेदून टाकत आहेत, शिरछेद करत आहेत, असे ते कटाक्ष आहेत भगवंताचे. किती सुंदर इथे कवींनी
उपमा दिलेली आहे. विचार करा, भ्रूभंग जे आहे ते धनुषाकार आहेत आणि त्या डोळ्यांची जे कृपा कटाक्षाची दृष्टी आहे ते जणू काही बाण आहे त्यावर लावलेला, आणि त्या बाणाने भगवंत संसाराचे शिर छेदून टाकतात, म्हणजे अविद्या अद्यमळाचा नाश करून टाकतात आणि या जीवाला ईश्वर स्वरूपी पावन करून देतात. किती सुंदर वर्णन आहे बघा. व्यवस्थित समजलंच असेल, आणि जर समजलं नसेल तर पूर्ण एकदा व्हिडिओ बघा हे, आणि हा एकदा व्हिडिओ पूर्ण संपला की पुन्हा हा व्हिडिओ लावा, पुनश्च एकदा पहा, ऐका, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ही ओवी समजून जाईल. की नयनी एकांत निष्ठी बैसोनी निरामये भ्रूकपाटी संसारू नासावया निहटी काही असी जे तपी. की नयनी एकांत निष्ठी बैसोनी निरामये भ्रूकपाटी. हे नयन जणू काही एकांत निष्ठ आहे, त्यांना एकांत आवडतो, आणि मग ते काय करतात, बैसोनी निरामे भ्रूकपाटी. मागच्या वेळीमध्ये भ्रूभंगाचा अर्थ आपण पाहिलेला आहे. इथं पुन्हा भ्रू हा शब्द आलेला आहे. तर भ्रूचं जे कपाट आहे, भवयाच्या खालचं जे कपाट आहे, गुफा जी आहे, ही खोलगट भाग म्हणजे जणू काही गुफा आहे असं कवी म्हणतात. तर या गुफेमध्ये ते डोळे आहेत, एकांतनिष्ठ आहेत, म्हणून तिथं थांबलेले आहेत. संसार नासाव्या निहटी काही असी जे तपी. जणू काही या गुफेमध्ये, ही जी गुफा आहे भुवयाच्या खाली, यामध्ये डोळे आहेत, एकांतनिष्ठ डोळे आहेत. या गुफेमध्ये जणू काही ते तप करण्यासाठी बसलेले आहेत. तप करून काय करायचे त्यांना, संसारू नासावया निहटी. म्हणजे हा जो समीप संसार आहे, कारण संसारामध्ये भगवंत अवतरलेले आहेत, देवाच्या जवळपास सर्व संसारच आहे. तर हा संसार नासण्यासाठी ते डोळे जणू काही तप करत आहेत एकांतामध्ये बसून, अशी त्या डोळ्यांची महिमा आहे. सोलीव सोळ्याचा गाभा तयावरी लावण्य शोभा देवी अत्यंतिक उजळ प्रभा कपोळांची. सोलीव सोळ्याचा गाभा, सोलीव सोनं आहे, सोन्याचा जणू काही एवढा जाड असा तुकडा आहे. कवी म्हणतात एखाद्या वेळेस सोन्याच्या वरचा भाग, जो ह्युमिडिटी आहे, ऊन आहे, थंडी आहे, पाऊस आहे, यांच्या प्रादुर्भावामुळे थंडी ऊन पाऊस वारा झड या प्रकृतीमुळे कदाचित त्या सोन्याच्या तुकड्यावरचा रंग थोडा कमी होईल, म्हणून काय म्हणतात कवी, सोलीव सोन्याचा गाभा. म्हणजे ते सोल्याचे वरचे टपर असे सोलून काढले, जसं आपण केळ सोलतो, आणि आतमध्ये जे एकदम चकाकीत सोनं निघेल मध्ये, त्याला म्हणतात सोन्याचा गाभा. एकदम चकचकीत सोनं आहे, त्याच्यावर कोणता धुरडा बसलेला नाही, त्यावर कोणतं कीटन बसलेलं नाही, त्यावर काही कोणतं मेण मळ असं काही साचलेलंच नाही, एकदम असं शुद्ध सोन्याचा गाभा, असा एकदम चमकदार आहे. त्यावरी लावण्य शोभा, त्यावर जणू काही लावण्याची शोभा आहे. देवी अत्यंतिक उजळ प्रभा कपोळाची. भगवंताचे गाल कसे आहेत, त्या सोलीव सोन्यासारखे, नुसतं सोलीव सोन्यासारखं नाही, तर त्यावर लावण्य आहे, लावण्याबरोबर अत्यंतिक अशी उजळ प्रभा म्हणजे तेज आहे. असे ते कपोळ म्हणजे भगवंताचे गाल दिसत आहेत, असं कवी आपल्याला इथे सांगतात. की आत्मज्ञान दोषे ते ब्रह्मविद्येचे आरिसे निज रूप दावावया परेसे धरिले भक्ता लागी. की आत्मज्ञान दोषे ते ब्रह्मविद्येचे आरिसे. जे आत्मज्ञान आहे म्हणजेच काय, तर ब्रह्मविद्येचं जे ज्ञान आहे, ईश्वराचं जे ज्ञान आहे, ते ज्ञानच जणू काही
आरसा बनलेला आहे, ते ब्रह्मविद्येचे आरिसे. निजरूप दावावे या परेसे धरले भक्ता लागी. जणू काही जे कपोळ आहेत ते जणू काही आरशासारखे दिसत आहेत, चमकत आहेत. त्यामध्ये जणू काही ब्रह्मविद्या दिसत आहे. स्वतःच निजरूप दाखवण्यासाठी परेशाने धरिले भक्ता लागी. भगवंताने स्वतःच जे ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, ते जणू काही आरसा म्हणून धरलेला आहे. आत्मज्ञान ब्रह्मविद्या जी आहे ती जणू काही आरसाच आहे, ज्या आरशामध्ये निजरूप दावा परेशे. भगवंताचं हे मायापूर म्हणजेच जणू काही पूर्ण आरसाच आहे. आणि त्या मायापुरामध्ये जे भगवंताचं, ईश्वराचं जे ईश्वर स्वरूप आहे ते दाखवण्यासाठीच जणू काही त्याने भगवंताने आरसा धरलेला आहे असं कवी म्हणतात. आणि जर व्यापक अर्थ पाहायला गेला तर जसं ईश्वराच्या एखाद्या भक्ताला, प्रेमसंचारी भक्ताला पूर्ण शरीरामध्ये ईश्वर स्वरूप दिसते, जसं महादेवा भक्त होते त्यांना पूर्ण शरीरामध्ये, पूर्ण त्या मायापुरामध्ये ईश्वर स्वरूप जे व्यापक आहे ते दिसायचं. व्यापक अर्थ जर पाहिला तर जणू काही भगवंताचं पूर्ण शरीरच हे एक आरसा आहे. या भक्तजनांना ईश्वर स्वरूप दाखवण्यासाठी जणू काही तो आरसा भगवंताने धारण केलेला आहे की काय, असं कवी इथे सांगतात. हे व्यापक अर्थ आहे इथे. आणि अंशी अर्थ जर म्हटलं तर कपोळ धरा तुम्ही, फक्त गाल जणू काही अशी दिसत आहेत, जणू काही ईश्वर स्वरूप दाखवत आहेत त्या गालाच्या माध्यमातून, असाही अर्थ होतो. हा अंशी अर्थ आहे. आणि जो मी मायापुराचा अर्थ सांगितला तो संपूर्ण अर्थ आहे, व्यापकाच्या दृष्टीने अर्थ आहे, तो व्यापक अर्थ सांगितलेला आहे. ते लंब कर्ण साकार म्हणो मुक्तीचे विवर, की ब्रह्मविद्येचे रिगते द्वार कैवल्य मंदिरीचे. ते लंब कर्ण साकार, कान कसे आहेत, लंब कर्ण आहेत, लांब आहेत असे. म्हणो मुक्तीचे विवर, कानातील जे छिद्र आहे ते जणू काही मुक्तीचं विवर आहे, छिद्र आहे. की ब्रह्मविद्ये रिगते द्वार, किंवा ब्रह्मविद्येचे ते रिगते द्वार आहे. कैवल्य मंदिरीचे, जे भगवंताचं हे शरीरच म्हणजे कैवल्याचं मंदिर आहे. आणि त्यामध्ये रिगण्याचं ते जणू काही ब्रह्मविद्येचं रिगत द्वार आहे, कानाचे छिद्र म्हणजे, अशी कवी कल्पना करतात त्या कानाची. ते परज्ञान विषये स्तोत्र वाकत्रया अतित माया यंत्र, जेथ न पवती वेद घोष मंत्र अनुर्वाच्यपणे. ते परज्ञान विषये स्तोत्र, ते स्तोत्र कसे आहेत, परज्ञान ऐकणारे ते स्तोत्र आहेत. कानाचा विषय काय आहे, आवाज ऐकणे. नाकाचा विषय काय आहे, सुगंध घेणे. जिव्हेचा विषय काय आहे, स्वादिष्ट पक्वान्नाचं चव घेऊन जेवण करणे, बरोबर की नाही. तसं ते परज्ञान विषय स्तोत्र, या स्तोत्राचा म्हणजे भगवंताच्या कानाचा विषय काय आहे, तर तो आहे परज्ञान ऐकणे. वाकत्रया अतीत माया यंत्र, भगवंताचं जे माया यंत्र म्हणजे जे मायापूर आहे ते वाकत्रया अतीत आहे. 4 वाचा सांगितलेल्या आहेत, परा पशंती मध्यमा वैखरी, हे 4 वाचा सांगितलेल्या आहेत. परंतु कवी काय म्हणतात, वाकत्रया अतीत माया यंत्र, भगवंताचं जे माया यंत्र आहे, मायापूर आहे, हे काय आहे, या वाचात्रयाच्या अतीत आहे. भगवंताची परावाचा असते. आता परावाचा भगवंताची आहे, एक वाचा भगवंताची झाली, मग आता उरल्या 3 वाचा उरल्या, बरोबर की नाही. तर ह्या 3 वाचा ज्या आहेत, या 3 वाचेच्या अतीत हे भगवंताचं बोलणं आहे, माया यंत्र आहे. म्हणजे पश्यंती मध्यमा वैखरी, या 3 वाचेच्या अतीत असं हे माया यंत्र आहे. जेथ न पवती वेद घोष मंत्र, असं ते मायापूर जे आहे ते 3 वाचेच्या अतीत म्हणजे वेगळं आहे, किंवा या 3 वाचेच्या अतीत म्हणजे पलीकडचं आहे, श्रेष्ठ आहे. जिथे वेद
घोष मंत्र न पवती अनुर्वाच्यपणे. हे जे वेद वगैरे आहेत हे स्वतःच्या त्या मंत्राच्या माध्यमातून भगवंताची स्तुती करू शकत नाहीत का? अनुर्वाच्यपणे. भगवंत कसे आहेत? अनिर्वाच्य आहेत. म्हणजे भगवंत नेमके असे आहेत किंवा असे आहेत असं नेमकं कोणी सांगू शकत नाही. तुझं नेती नेती म्हणती म्हणतात की नाही? सर्व सकल देवता म्हणतात नेती नेती. भगवंत कसे आहेत? असे आहेत की तसे आहेत आम्हाला माहिती नाही. देवता जशा म्हणतात आम्हाला भगवंत कसे आहेत माहित नाही, त्याचप्रमाणे देवतेचे जे शास्त्र आहेत तेही म्हणतात भगवंत कसे आहेत आम्हाला माहिती नाही. म्हणून हे जे वेद आहेत, यांचे जे मंत्र आहेत, यांच्या ज्या रुचा आहेत, यांच्यासाठी हे भगवंताची श्रीमूर्ती आणि भगवंताचं ते ज्ञान, भगवंताचं ते कार्य अनुर्वाच्य आहे. कारण ते बोलू शकत नाहीत, अनिर्वचनीय आहेत. कोण अनिर्वचनीय आहेत? भगवंत अनिर्वचनीय आहेत. त्यांचं कार्य जीवधरणाचं, त्यांचं ज्ञान, त्यांची जी स्वरूपाची सफुरता आहे, त्यांची जी व्यापकता आहे, ते जसं अनंत आहेत. हे अव्यक्तमंताचंही कोणी वर्णन करू शकत नाही आणि व्यक्तमंताचंही कोणी वर्णन करू शकणार नाहीत. ना वेद, ना उपनिषद, ना षडशास्त्र, ना 18 पुराण हे कोणी त्यांचं वर्णन करू शकत नाही. म्हणून अनुर्वाच्यपणे इथं शब्द वापरलेला आहे कवींनी. ईश्वरीचे गुण कथन जे करीती भक्तजन, ते ऐकाव्या स्वनाम कीर्तन उन्नत सदा. ईश्वरीचे गुण कथन, जो कोणी ईश्वराच्या गुणांचं कथन करत आहे, बोलत आहे, कोणाला सांगत आहे. जे करीती भक्तजन, जे भक्तजन भगवंताच्या गुणांचं कथन करतात, स्तुती स्तवन करतात, कोणाला निरूपण करतात, ते ऐकाव्या स्वनाम कीर्तन. ते स्तुती ऐकण्यासाठी, स्वतःच्या नामाचं कीर्तन ऐकण्यासाठी भगवंतही तिथे आलेले आहेत. उन्नत सदा, भगवंताचे कान त्यासाठी उन्नत आहेत. स्वतःच्या नामाचं कीर्तन ऐकण्यासाठी अशी उत्कंठा भगवंताच्या त्या कानांना आहे, असं इथे कवी सांगतात. या ओवीनंतर एका हस्तलिखित पोथीमध्ये एक वेगळी ओवी आलेली आहे. त्या पोथीमध्ये जी ओवी आलेली आहे ते वाचून सांगतो. तेथ प्रकृतीचे निबोले हो काज सौंदर्य पालहेले, की ब्रह्म बीज अंकुरैले केस कळाप रूपे. की प्रकृतीचे निबोले हो काज सौंदर्य पालहेले. प्रकृतीच्या बोलाने, प्रकृती असं मायेलाही म्हणता येते. तर ते मायापुराच्या ठिकाणी जी आहे ते सौंदर्य पाललेलं आहे. नवीन जणू काही पालवी फुटलेली आहे. पाललेले म्हणजे काय? पालवी फुटलेली आहे. की ब्रह्मबीज अंकुरले केशकळाप रूप, जे केशकळाप निघालेले आहेत, जे दाढीचे केश आहेत किंवा कानाचं वर्णन चालू आहे आणि नंतर लगेच ही ओवी आलेली आहे एका हस्तलिखित पोथीमध्ये. तर अन्वय जर पाहिला तर आपल्याला हे लक्षात येते की भगवंताच्या कानावर जे काही बारीक केश निघाले असतील, बारीक बारीक, ते केशकळाप म्हणजे जणू काही ब्रह्मबीज तिथे, चिदब्रह्म जे ब्रह्म आहेत तेच जणू काही तिथे त्यांचा अंकुर फुटलेला आहे. चिदब्रह्म म्हणजे माया ब्रह्म, तर तीच जणू काही तिथे निघालेली आहे अजून सौंदर्य वाढवण्यासाठी, असं कवी इथे सांगतात. केशकळाप रूप. आता कानावरचे केस म्हणा बारीक बारीक निघाले असतील किंवा दाढीचे केश बोला, पण इथे अन्वय जर पाहिला, संयुक्तिक जर म्हटलं तर कानावरचे काही बारीक केस असतील, त्यांचं वर्णन इथे कवींनी केलेलं आहे. चिदब्रह्म सुवर्णाचे तकट, लावण्य होप सारिले नीट,
तैसे सुप्रभ नितळ ललाट देवरायाचे. चिदब्रह्म सुवर्णाचे तकट. जे चिदब्रह्म आहेत, म्हणजे चिदब्रह्म कशाला म्हणतात मी आताच सांगितलं. चिदब्रह्म कशाला म्हणतात हा प्रश्न आहे आजच्या सत्रातील. कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा या प्रश्नाचं उत्तर. तर ते चिदब्रह्माचं तकट, त्यामध्ये लावण्य व पसारिले नीट. त्या मायारूपी तकटामध्ये, मायापूर रूपी तकटामध्ये लावण्याचं जणू काही तिथे ओप म्हणजे तेज ठेवलेलं आहे, एकदम नीट म्हणजे व्यवस्थित. तैसे सुप्रभ नितळ ललाट देवरायाचे. त्याप्रमाणे भगवंताचं जे ललाट आहे, कपाळ आहे, नितळ आहे. सुप्रभ म्हणजे चांगल्या प्रकारची त्यावर प्रभा आहे, असे ते देवरायाचं कपाळ आहे. तिये अमूर्ते ललाटी माया प्रकृती सठी, लेखू न सके चिठी काळाक्षरांची. तिये अमूर्ते ललाटी. भगवंताचं जे ललाट आहे ती अमूर्त आहे, मवल्या गेलेलं नाही, गणल्या गेलेलं नाही, असं ते अमूर्त. माया प्रकृती सठी. माया रूपी जे प्रकृती आहे जी सठी आहे. लेखू न सके चिठी. काही तिथे लिखाण करतो म्हटलं, जसं म्हणतात की जी सटी असतात ते सटी येऊन भाग्याचा लेख कपाळावर लिहून जात असतात म्हणतात, लहान मुलाच्या म्हणतात की नाही. तसं कवी म्हणतात हे जे कपाळ आहे देवाचं, यावर माया पण काही लिहू शकत नाही देवाच्या कपाळावर. काळाक्षराची म्हणजे हे व्यक्ती जी आहे, जे ईश्वर अवतार आहेत, ते एवढे वर्ष जगू शकतील अशी काही काळ मर्यादा, त्या वर्षांची संख्या ती जी सटी आहे ती लिहू शकत नाही. असं ते ललाट अमूर्त आहे. त्यांची इच्छा, भगवंताची इच्छा, जसं श्री दत्तात्रेय महाराज त्यांची इच्छा आहे तोपर्यंत ते आहेत. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भगवंत आहेत. कितीही असे चौकड्या जातील 60-60 लक्ष वर्षाच्या, तरी दत्तात्रेय महाराज असणारच आहेत. त्याप्रमाणे कोण्याही ईश्वर अवताराची वय मर्यादा, काळ मर्यादा ही सटी लिहू शकत नाही, असं कवी आपल्याला इथे सांगतात. आजच्या या ज्ञानसत्रातील सर्व ओव्या तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील. आजच्या या ज्ञानसत्राची वेळ आपली संपलेली आहे. चितब्रह्म म्हणजे काय हा एक प्रश्न मी तुम्हाला विचारलेला आहे ज्ञानसत्रामध्ये, आणि एक दुसरा प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला. जे भगवंताच्या भ्रूभंगाचं वर्णन केलं आणि भगवंताच्या दृष्टीच्या कटाक्षाच्या आणि भगवंताच्या दृष्टीचं जे कटाक्ष आहे त्याच्या बाणाचंही वर्णन आलेलं आहे एका ओवीमध्ये. तर हे वर्णन जे आलेलं आहे या ओवीमधील नेमका सार काय आहे? धनुष्याकार भुवया आहेत, भगवंताचा कृपा कटाक्ष रूपी तीर आहे, बाण आहे. तर हे धनुष्य बाण नेमकं करतात काय, हा दुसरा प्रश्न या ज्ञानसत्रातील. तर भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये भगवंताच्या श्रीमूर्तीच्या काही अवयवांचं वर्णन ऐकण्यासाठी आणि ज्ञानप्रबोध ग्रंथाचं अध्ययन करण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.